म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्रमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतफालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषिते चरणारविन्दं वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरा मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनान तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्ग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची बाबाजी सद्गुरु दास ज्ञानमोह विनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं रणे गुह्यं तत्परं हिताय जगतो यस्यां च स्पष्टीकृतं ज्ञानेन सलिलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चंद्र दिवाकरो विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आगत्रय जननी देवाची नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेनकराय नमः शिवाय वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वंदिवानी विनायको नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेरू आवाज मोकळा सोड भाऊ जरा आवाज बसवा लागला आवाज खा लागला ओढा लागला आवाज सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हा गण गणाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई पदतीर्थाचे प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू क्षणात पुसले आसू जे गावी या चला जाऊया जे गावी या चला जाऊया आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते हरा 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 विठ्ठल विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा
ऐकली। प्रत्येक कीर्तनकाराने आपापल्या कक्षा ओलांडून या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा केली आणि आज मलाही बोलावं लागणार नाही का। हे गजानन बुवा आजचं कीर्तन म्हणजे असं आहे, हे कीर्तन नाही, ही परीक्षा आहे। कारण 2-2, 4-4 हजार लोक आहेत, मी कीर्तन केली मी, पण आज अनेकांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षाचं ओझं माझ्या डोक्यावर आहे। आता समर्थक काय बुद्धी देतील सांगता येत नाही, कारण कीर्तन हे पाठ करून केल्या जात नसते बरं का। कीर्तन हे पाठ करून केल्या जात नसते, या गाजितीची ताकद असते। मग काही जण म्हटले महाराज, मी मग अशी गाडीवर आलो, म्हटले तुम्ही फिरता, अहो रिव्हिजन दिलं पाहिजे। मग रिव्हिजन जमत नाही इथं। कीर्तन हा विषय रिव्हिजनाचा नाही आणि तो पाठांतराचा नाही, म्हणून ही जबाबदारी आज आमच्या कार्यकर्त्यांनी दिली। म्हणून कार्यकर्ते आमचे बोळीत आहेत, काही बाजूला आहेत, की कदाचित यदा कदाचित जर कमी जास्त झालं तर तिकडच्या तिकडं, म्हणजे अशी 2-3 वेळेस त्यांच्यावरती वेळ आली, पण असं होणार नाही का, असं होणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी हा सोहळा साजरा करतो। हे गाव म्हणजे पवित्र पावन पुण्यसलीला पैनगंगा मातेच्या तटकावरती वसलेलं हे आपलं गाव आहे। अनादी कालापासून वारकरी संप्रदायाची उपासना करणारं गाव आहे आणि दोन्ही जगदंबा मातेचं पवित्र अधिष्ठान लाभलेलं हे गाव आहे। त्या जगदंबा मातेचा या गावावरती आशीर्वाद आहे। अशा या पवित्र भूमीमध्ये हा श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण साजरा करतोय आणि त्या अनुषंगाने ही आलेली 6व्या क्रमांकाची सेवा आहे। आणि या सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गजामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते आदरणीय आमचे गजानन महाराज खुर्णे, की मी सांगत असतो की हरिभक्तिपरायण गजानन महाराज खुर्णे म्हणजे त्यांच्या अंगात कलाकारी नाही, काय नाही, ते कलाकार म्हणून समाजामध्ये वावरत नाही, ते निष्ठावान वारकरी म्हणून समाजात वावरतात महाराज। आणि मृदंगाचार्यांनी काय वाजवावं याचं संपूर्णपणे भान ठेवून, जसं एखादी बाई सुगरण असते, तिने जर स्वयंपाक केला तर तिच्या भातीत मीठ घ्यायचं काम पडत नाही, एक तर कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही महाराज, एकदम परफेक्ट असते। तसं आमच्या गजानन महाराजाचं काम आहे की मृदंग वाजवण्यामध्ये ते सुगरण आहेत, जेवढं लागतं तेवढंच देतात, अतिशय युक्ती अजिबात नाही, म्हणून ते निष्ठावंत वारकरी आहेत। आणि त्यांचे हे बालगोपाल या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून येतात आणि या ठिकाणी आपल्या गावाचं वैभव, ज्यांनी सुंदर पंचपती गायली, सुंदर चाल गायली, हरिभक्तिपरायण आमचे विलास महाराज, हरिभक्तिपरायण आमचे तेजराव महाराज, ते सुद्धा कलाकार मोठेच आहेत, फक्त फिरत नाहीत, सुंदर गातात दोघंही। आणि विशेष म्हणजे आमचे मामा, नाही कंस मामा नाही, हरिभक्तिपरायण आमचे मामा प्रकाश महाराज भुरे, ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि विशेषतः म्हणजे कमी दिवसामध्ये ज्या यूट्यूब चॅनलचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलं, ते आदरणीय आमचे हरिभक्तिपरायण मृदंगाचार्य गजानन महाराज गायकवाड, ते याच्यासाठी टाळी वाजवा एकदा, कारण आपण त्याला काही पैसे दिले नाही, परंतु वारकरी संप्रदायावरती त्यांचं असलेलं प्रेम आहे आणि त्यांना जर फोन केला तर ते कधीच नाही म्हणत नाहीत। असे आमचे गजानन महाराज ते सुद्धा या ठिकाणी आले, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। आमचे विनेकरी बाबा असतील, आमचे साधूबा असतील, सोबदार बाबा असतील, नाही का, आणि विशेष म्हणजे साऊंड सिस्टीमवाले नित्यनेमानं
हरिपाठ, काकडा नाही का. वारकरी लय झाले गजानन बुवा, पण काकडा आणि हरिपाठ घेणारी मंडळी कमी आहे. हरिपाठ तरी घेतात, नाही मान सांगितलं तर महिला मंडळी घेतात, परंतु काकडा घ्यायला जर म्हटलं तर चांगले चांगले वाकडे होतात. काकडा घ्यायला कोणी येत नाही, पण तो काकडा घेणारे आमच्या तरुणामध्ये महाराज गजानन बुवा. या नवतरुणामधला हिरा जर कोण असेल तर आमचे गणेश भाऊ. टाळी वाजवा त्याच्यासाठी. कीर्तन कोणी करल, गायन कोणी करल, भजन कोणी करल, कारण काकडा ही वारकरी संप्रदायाची साधना आहे. जो खरा हाडाचा वारकरी आहे तो काकड्या घेतल्याशिवाय त्याची संध्या होतच नाही महाराज. आमचे गणेश भाऊ या ठिकाणी काकडा घेतात. सकाळी तेजराव महाराज येतात, आमची धोंडूदाजी. तुम्ही कुठं होते? तुम्ही दिसलेच नाही ना, आता आले तिथे ते. धोंडूदाजी बी सकाळी आमचे काकडा घ्यायला येतात नाही का, सर्व मंडळी. आणि विशेष म्हणजे या काकडा घेणाऱ्या मंडळीसाठी आमचे रामदास भाऊ तेवढ्या रात्री 4-4:30ला त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात. ही सेवा कमी नाही, ही सेवा भाव आहे. बरं ते इथंच नाही, खंडोबावरती सप्ताह होतात तिथं चहा घेऊन येत होते. त्या ह्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण सेवाभाव असला पाहिजेत माणसाच्या अंतःकरणात, नाही तर काय फायदा आहे. असं आहे रे. नाही ते बोललो मी चुकीचं नाही ना, शिट्टी नको मारू देऊ. असा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. आपल्या सर्वांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होऊन संतांच्या भाषेत मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या वारकरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल 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 म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत या अभंगामधून श्री जगद्गुरु तुकोबाराया भगवत शरणांगतीचा अनुबंध प्रतिपादन करतायत. अनुबंध हा शब्द कदाचित आपल्यासाठी अपरिचित असेल, कारण अनुबंध हा शब्द व्यवहारामध्ये वापरला जात नाही. अनुबंध या शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी असा केला की पुरुषम येन अनुपज्ञाती स्वज्ञानेन प्रेरयती सा अनुबंध हा, की जो आपल्या ज्ञानाने आपल्याकडे खेचून घेतो मानवाला, त्या साधनामध्ये प्रवृत्त करतो, त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि मग या अनुबंधाचे 4 प्रकार सांगितले. अभंगाची पार्श्वभूमिका तुमच्या समोर मांडतो बरं का, कारण प्रत्येक अभंगाला प्रत्येक ग्रंथाला अनुबंध चतुष्ट असते. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? त्या अभंगाचा अधिकारी, त्या अभंगाचा विषय, त्या अभंगाचं प्रयोजन आणि त्या अभंगाचा संबंध, असा अनुबंध चतुष्ट असतो. जसं विचारसागराच्या सुरुवातीला, विचारसागर माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना? कुणाला माहिती आहे विचारसागर?
पातळे मामा अंतर बसले तुम्ही. विचारसागर काय आम्हाला काहीच माहीत नाही हो. आणि आम्ही रोज कीर्तन ऐकतो. विचारसागर असा आहे की त्यामध्ये सत्य आणि असत्याची ओळख करून देणारा जो ग्रंथ आहे त्याचं नाव विचारसागर आहे. त्या विचारसागराच्या सुरुवातीला निश्चलदास स्वामी सांगतायत की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, वेदांत विचाराचा अधिकारी कोण आहे, की ज्यानं या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम भक्ती करून कीर्तन करून आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे आणि त्याच्या अंतकरणामध्ये फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे आणि त्याच्या नाशाकरिता जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो वेदांत विचाराचा अधिकारी आहे. विषय काय आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य प्रमाणाने आणि युक्तीनं प्रतिपादन करणं हा वेदांताचा विषय आहे. प्रयोजन काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्त स्वरूप जो मोक्ष आहे तो मोक्ष प्रयोजन आहे. आणि मग हे तीन एकवटल्यानंतर या तिन्हीतल्या संबंधाला संबंध असं म्हणतात. तुम्हाला कळालं असेल आता हे कळालं असेल तुम्हाला. आता हे कीर्तन जर खरंच असंच केलं तर हे जमल खरं नाही बा. अवघड आहे, हे चुकाट आहे हो, अवघड आहे. पण मग हे कीर्तन आपल्याला कळायचं कधी? जो अध्यात्म जीवन जगतो त्याच्यासाठी हा विषय आहे. आपल्याला मनोरंजनाची सवय लागली हो. कशामुळं लागली? अनादि संसार मालेच्या ठाई ज्ञानोबा आहे म्हणताय नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताची ठाई का वारंवार पाही सेविता. वारंवार आपण त्या विषयाच्या चिंतनाची आपल्याला ओढ लागली महाराज. त्याच्यामुळं आपल्याला हे पचत नाही. पण हा वेदांताचा विषय आहे. प्रयोजन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप प्राप्त जो मोक्ष आहे त्याची प्राप्ती हे प्रयोजन आहे. आणि मग याचे 4 प्रकार पडतात. प्राप्य प्रापक भाव संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, कर्तव्य भाव संबंध आणि जन्यजनक भाव संबंध. पण हा वेदांताचा विषय आहे. हा अभंग वेदांत पर नाही, हा अभंग आहे भगवत शरणांगती पर. विठ्ठल विठ्ठल. याचे यावत संत या भूतलावरले नामदेव रायापासून निळोबा रायापर्यंत, मग ते उत्तर भारतातले असो, दक्षिण भारतातले असो, पूर्व भारतातले असो, प्रत्येक संत एका स्वराने एका मताने मानवाला सांगतात की बाबा रे भगवंताला शरण गेल्याशिवाय तुला पर्याय नाही. गीता सांगते तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम वाप्स्यसि शाश्वतम. या विश्वामध्ये शाश्वत जर काय असेल तर तो परमात्मा आहे, म्हणून तू त्याला शरण आहे. भगवत पूज्यपाद आचार्य सांगतायत की आलोढ्य सर्व शास्त्रांनी विचार याचे पुनः पुनः ईदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. आचार्य म्हणतायत की मानवाने आपल्या कल्याणासाठी देवाला शरण यावं. आचार्य म्हणतात मी पुन्हा पुन्हा त्या ग्रंथाचं चिंतन केलं, पुन्हा पुन्हा मनन केलं, पुन्हा पुन्हा चिंतन करून त्या चिंतनातून सार जर काय निघाले असेल तर ध्येयो नारायणा की मानवाने त्या भगवंताला शरण जावं. शास्त्र सांगतायत, वेद सुद्धा सांगतायत की वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधीला काय विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, विठोबाची शरण जावे, जावे विठोबाची शरण जावे. निजा निष्ठा नाम गावे, निजा निष्ठा नाम गावे, गावे
विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. तुकोबाराय सुद्धा सांगतायत की आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. की संसारो आल्यानो उठा वेग करा आणि उदारा शरण जा पांडुरंगा. मग शरण कुणाला जावं? आज जो सार्वभौम राजा आहे, जो शक्तिशाली आहे, या विश्वाचा जो कर्ता आहे, त्याला माणसानं शरण जावं. जो शक्तिशाली आहे त्याला. दुर्बलाला शरण जाऊन काय करणारा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे. शक्ती जीवे नावाची हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे हो ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवेन वंशी. शरण कुणाला जावं? जो शक्तिशाली आहे त्याला शरण जावं. पण जगद्गुरु तुकोबारायकडे काही साधक मंडळी गेली आणि म्हणू लागली महाराज तुम्ही कुणाला शरण जायला सांगता आम्हाला? अहो शरण कोण जात असतो? जो असहाय्य झालेला आहे, जो दुर्बळ आहे, जो भित्रा आहे तो शरण जातो. आम्ही तर ताकदवान आहोत, आमच्याकडे मनुष्यबळ आहे, आमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, सोनं आहे, आम्ही बुद्धिवान आहोत, मग आम्ही देवाला काय शरण जावं? तुकोबाराय म्हणतात बाबाराय तुझ्याकडे सत्ता असेल, पद असेल, पैसा असेल, सोनं असेल नाही का, तू बुद्धिवान असशील, पण जीवनामध्ये एक वेळ अशी येते त्या ठिकाणी तुला पैसाही कामाला येत नाही, त्या ठिकाणी तुझी सत्ताही कामाला येत नाही, तुझं सोनंही कामाला येत नाही, तुझी ओळखही कामाला येत नाही, तुझे खासदार आमदार मंत्री संत्री जे कोणी तुझ्या ओळखीचे असतील तेही कामाला येत नाही. मग याचा उपयोग काय? जगद्गुरु तुकोबारायांनी प्रमाण दिलं. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे संयम आज्ञा मग तेथे सत्ता संपदा पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे आता डबल चालू आहे पावटी देऊन इलाज नाही. घाबरा जाऊ नका, टलट जोडून द्यायचा म्हणजे माहावर ताण येत नाही. इलाज नाही त्याला, इलाज आहे पण इलाज नाही ना.
मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे यमाज्ञा. महाराज म्हणतात बाबा रे, तुझी सत्ता या ठिकाणी चालत नाही, तुझं वैभव या ठिकाणी चालत नाही, तुझा पैसा अडका या ठिकाणी चालत नाही. सत्तेनं जर तुला काळाच्या मुखातून सोडवलं असतं तर आता 3-4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात ते 3-4 आमदार गेले. मग सत्तेवर होते ना ते. काळाच्या तावडीतून सुटले का डॉक्टर साहेब? काळाच्या तावडीतून नाही सुटू शकले ना. बरे आमदार जाऊ द्या, मोठ्याचं उदाहरण देतो. इंदिराबाई गांधी कोण होत्या? पंतप्रधान होत्या ना, सत्तेवर होत्या का नाही? वाचू शकली का सत्ता त्यांना? मग त्या ठिकाणी सत्ता ही कामी येत नाही. बरं तुम्ही पैसा म्हणसाल, पैशानं आम्ही कमीत कमी यमाच्या दूताला काहीतरी लाच देऊन पाहू, जमल त्या ठिकाणी? त्या ठिकाणी पैसाही चालत नाही महाराज. सार्वभौम राजा होता, राजा सिकंदर. त्यानं अख्खं राज्य जिंकलं, खूप पैसा कमवला, श्रीमंतीचा संचय करून ठेवला धनाचा. पण त्याचा ज्या वेळेला अंतकाळ आला त्यावेळेला त्याला कळालं, आता तो एवढा सार्वभौम राजा होता, त्याच्याकडे काही कमी होतं का? डॉक्टर, हकीम, वकील, वैद्य सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या. परंतु ज्या वेळेला त्याचा अंतकाळ जवळ आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी जर मेलो तर ज्या डॉक्टरांनी माझा इलाज केला, ज्या वैद्यांनी माझा इलाज केला, त्याच डॉक्टरांना, त्याच वैद्यांना माझे कांदेकरी बनवा. ज्या वेळेला मला तुम्ही तिरडीवर बांधसाल त्यावेळेला माझे हात असे दोन्ही मोकळे ठेवा. कारण या जगाला कळू द्या की ज्या राजा सिकंदराने हे राज्य कमवण्यासाठी एवढी धावपळ केली, एवढी श्रीमंती जमवली, आज तो राजा सिकंदर दोन्ही हात खाली आणि स्वर्गाच्या दिशेने चालला. म्हणजे याचा अर्थ पैसा तुमच्यासोबत येत नाही महाराज. सूरदासजीचं पद एक, सब छोड़ के जाना है, नहीं देर लगेगी, चलता है सर उठा के, एक दिन झुक जाना है, नहीं देर लगेगी. हे सगळं सोडून जावं लागणार आहे. मग तुम्ही म्हणसाल सोनं आम्हाला साथ देईल. मग सोनं साथ देते का? माया हो, माणूस मेल्याच्या नंतर मला सांगा, माणसाच्या अंगावर सोनं ठेवतात का हो? बोला ना महाराज, गावातलं काही अडचण नाही, बोला. ठेवतात माणसाच्या अंगावर सोनं? नाही ठेवत. माळ काढतात का? मी अजिबात म्हणणार नाही माळ चांगली मग सोनं काढून दे, बिलकुल नाही. पानसट विनोद मी करणार नाही. माळ अजिबात काढत नाही, पण सोनं काढून घेतात. सोनं सोडा हो, कोठ्याची चाबी जरी असली ती बी ठेवत नाही. बरोबर आहे? प्रपंच आहे हो. प्रत्येक कीर्तनकार येतो गजानन बुवा, त्याला महिला मंडळीशिवाय दुसरा विनोदच सापडत नाही करायला. पण शास्त्र सांगतं की स्त्रीचा कधी अपमान करू नये. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवताः. जिथे नारीचा आदर होतो तिथे देवाचं वास्तव्य असतं. जिथे ज्या ठिकाणी स्त्रीचा अपमान होतो, ते घर असो का काही असो, तिथे उतरती कळा लागल्याशिवाय राहत नाही. हे आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. आणि आपली भारतीय स्त्री ही पूजनीयच आहे. त्याचं कारण आहे तिच्या ठिकाणी या विश्वामध्ये बरोबरी न करणारी गोष्ट आहे, तिच्या ठिकाणी मोठा त्याग आहे महाराज. सर्वात मोठा त्याग स्त्रीच्या ठिकाणी त्याग आहे. म्हणून तर कुठल्याही मंदिराचा कळस बसवायचं काम असू द्या, पहिली दक्षिणा कोणाची असती? महिला मंडळीची असती. कारण ते त्यागाचं प्रतीक आहे. ते प्रतीक कशाचं आहे? त्यागाचं आहे. बरं, फक्त त्यागच नाही, त्या माऊलीकडे ममता आहे, माया आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे. ही दुसरीकडे कुठंच जगाच्या पाठीवर कोणाकडेच मिळणार नाही. आणि पैसे देऊनही भेटत नाही. आई ती आईच असती, मग ती कोणाचीही असो.
आपण सर्वजण ऐकतो गाणं, प्रत्येक जण ऐकतो. आतापर्यंत कितीतरी कवीने आईबद्दल गाणे गायले, अजूनही गातात. परंतु त्या आईच्या वात्सल्याची, तिच्या प्रेमाची, तिच्या ममतेची बराबरी होऊ शकत नाही या विश्वामध्ये. म्हणून ती पूजनीय आहे. आणि तिचा त्याग किती आहे, तिचं समर्पण किती आहे. परंतु कीर्तनकाराला विनोद आवडता येत नाही महिला मंडळ पुढे दिसल्याच्या नंतर. परंतु स्त्रियावरती विनोद करून कीर्तन रंगवायची ही जागा नाही. बरोबर आहे का? ही जागा नाही. कारण ज्या समाजासाठी संतांनी आपल्या उभ्या आयुष्याची होळी केली, जन्मोनी या उत्तम कुळी केली आयुष्याची होळी, कशासाठी? फक्त या समाजासाठी. आणि त्या नारदाच्या गादीवरून आपण असं म्हणायचं नाही मला की विनोद पाहिजेत नाही. विनोद पाहिजेत ना, पण किती पाहिजेत? जेवायला जर आपण बसलो समजा, तर लोणचं किती असते ताटात? वाटीभर असते का एक फोड असते? वाटीभर, एकच फोड असते. मग तसं कीर्तनात विनोद असावा, पण किती? चवीपुरता काहीतरी जरसा झटका, जास्त नाही. पण अख्खं कीर्तन लोकांना विनोदाच पाहिजे. तो अख्खं कीर्तन विनोदात ऐकू नका. कारण ही एवढा खर्च आपण जो करतो तो कशासाठी करतो? काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. पण अजून काही परिवर्तन नाही. नाही परिवर्तन नाहीच. म्हणजे आतापर्यंत जेवढा पैसा गेला सप्त्यातला तेवढा मातीत गेला. काय हाणून घ्यावा आता, अवघड झालं श्रीराम बापू. हे या सृष्टीचा नियम आहे की काहीतरी परिवर्तन व्हावं. आणि परिवर्तन हे माणसातच होत असतं, दगडात नाही. ठीक आहे, चूक झाली, काही अडचण नाही. पण इथून पुढं सुधारणा कोणाच्या हातात आहे? माणसाच्या हातात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की सोनं नाही, पैसा नाही, तुमच्यासोबत काहीच येत नाही महाराज, काहीच येत नाही. आई ती आई, मी आई सांगत होतो. मग आई ती वासराची गाय का असे ना, ती आईच असते. गाय व्याल्याच्या नंतर तिथं वासरू तुम्ही 5 मिनटासाठी फक्त थोडं बाजूला करा, ती खुटा उपटायला जोर करते, कारण ती आई असते. पशु पक्षी पहा तुम्ही, ज्या वेळेला तिला अंडी द्यायची असते ना, अंडी, त्यावेळेला पहिले ती घरटं तयार करते, घरटं. आणि त्याच्यानंतर ती अंडं देते आणि नंतर पिलू त्या अंड्यामधून बाहेर निघतं. अंड पिल्यातून बाहेर आलं की तिला त्याच्या चाऱ्याची काळजी लागते. केव्हा जाते ती चारा आणायला? दुपारा. मग महाराजांचं प्रमाण आहे त्याला, ते मुघम बोलत नाही बरं. प्रभात तारी यासी जाय पक्षिणी, प्रभात तारी यासी जाय पक्षिणी, प्रभात तारी यासी जाय पक्षिणी, प्रभात तारी यासी जाय. पिलू वाट पाहे उपवास पक्षिणी, प्रभात तारी यासी जाय पक्षिणी, प्रभात तारी यासी जाय. प्रभात चारी अशी जाई पक्षिणी, पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी. किती वाजता जाते ते चारी अशी जाई? कशामुळं? तिला तिच्या पिलाची काळजी असते. तिने बांधल घरट, दिलासरा निवारा, घेऊन या पंखा खाली, घाली मोतियाचा चारा. दूर उडाली पाखर, पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षीनी
जाई पिलाना भेटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया विठ्ठला विठ्ठल पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे ही माया आहे काय म्हणतात ही माया आहे या मायेमुळे तर तू अधोगतीला चालला काय म्हणतात महाराज ही माया आहे या मायेमध्ये तू अडकला या मायेमुळे तू अधोगतीला चालला आई जरी असेल तरी हे फक्त जन्म देण्याचं नातं आहे कबीरदासजी म्हणतायत माँ कहे बेटा मेरा है ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है भाई बहन कहे भाई मेरा है ना भाई का ना बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है ही माया आहे आणि या मायेमध्ये माणूस गुरफटला पण शेवटच्या क्षणाला नाही आई सोडवत नाही बायको सोडवत नाही बहीण सोडवत नाही बाप सोडवत नाही भाऊ सोडवत कोणी सोडवत नाही सोडवे ना बंधू पाटची बहीण 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 शेजीची कामिना शेजीची कामिना दूर नाही सोडवे ना बंधू पाटची बहीण सोडवे ना बंधू पाटची बहीण कामिना शेजाची कामिना दूर नाही सोडवे ना बंधू पाटची बहीण सोडवे ना बंधू पाटची बहीण एकदम सुंदर प्रमाण सोडविना बंधू पाटची बहीण शेजीची कामिना दूर राही काही फायदा नाही ती बायको जरी असली तरी सोडवत किती जीव लावेल असू द्या नाही जमत महाराज हा एवढा राजा ययाती त्याला 100 बायका होत्या गजानन बुवा आणि 100 मुलं होते पण शेवटच्या क्षणाला कोणी समोर आलं नाही एवढं मोठं वैभवशाली होता तो आणि मग आपलं कोण येणार आहे समोर आपल्याकडे आहेच काय हो पण तरी माणसं अहंकारानं फुगलेली आहेत हो महाराज म्हणतायत की या ठिकाणी जे सर्व काही आपल्याजवळ आहे ते आपलं असं काहीच नाही स्वतःचं भगवंतानं दिलेली एक ठेव आहे आणि ठेव ही ठेव म्हणून सांभाळली पाहिजे तिच्यावर मालकी हक्क गाजवायचा प्रयत्न करू नये आपल्याला वाटतं मुलगा आपला आहे पण मुलगा एक दिवस सुनबाईचा होणार आहे कारण ती सुनबाईची ठेव आहे आपल्याला वाटतं मुलगी आपली आहे पण मुलीला जावाई घेऊन जाणार आहे जीवन हे मृत्यूला शरण येणार आहे आणि शरीर हे स्मशानभूमीत शरीर कुठं जाणार आहे स्मशानभूमीत प्रत्येकजण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे की एक दिवस मुलगा सुनबाईचा होऊन जाणार मुलीला जावाई घेऊन जाणार जीवन हे मृत्यूला शरण येणार आणि हे शरीर स्मशानातल्या राखेत मिसळणार महाराज
म्हणून ठेव ही ठेव म्हणून सांभाळा. कारण या विश्वामध्ये सर्वात मोठा गुरु जर कोण असेल तर तो काळ आहे. काळ जो शिकवतो ते कोणी शिकवत नाही. हां, म्हणून ठेव ही ठेव म्हणून सांभाळली पाहिजेत. लोक हुशारपणा करतात, काही काही लोक देवासोबत हुशारपणा करतात. हां, 20 रुपयाचं नारळ फोडतात, जर सडकं निघलं तर कृष्णार्पण म्हणून निघून जातात. आम्ही शेगावला पाहिलं एकदा गजानन बुवा दर्शन बारीत समोर होतो, एका महात्म्याने खिशातून 500ची नोट काढली, घडी करून अशी दानपेटीत टाकून दिली. बाहेर आल्याच्या नंतर भेटलं, म्हटलं काय उदार आहो तुम्ही, 500 रुपये. म्हटलं लय श्रद्धा आहे तुमची. अहो म्हणे श्रद्धा कशाची महाराज, तिचा कोपरा जायला होता. काय श्रद्धा आहे लोकांची. म्हटलं का मग कोपरा सापडला नाही का. म्हणे सापडला असतं तर चिकट टेप लावून पेट्रोल पंप वाल्याला दिली असती नोट. काय हां, काय श्रद्धा आहे का लोकांची. किती अहंकार आहे माणसाला. की आपल्याजवळ जे काही आहे ती भगवंतानं ठेव म्हणून दिलेली आहे. पण माणसाला अहंकार आहे, माझ्याकडं 25 एकर शेती, ट्रॅक्टर, 10 लाखाचा बंगला, गाडी. पण देव हसत असतो. देव म्हणतो अरे वेड्या, हा जो सगळा सातबारा आहे ना, हे सगळा माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त मी करारावरती पाठवलेलं आहे. करारावरती 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष लयतलंय. ज्या दिवशी तुझा करार संपेल त्या दिवशी शर्टाचं बटन लावायला बी तुला वेळ मिळणार नाही. आणि तू कसला मालक आहे. हां, अहो काहीच खरं नाही. कबीरदासजी वर्णन करताय, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ हुआ, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा. 2 गज कफन का टुकड़ा, 2 गज कफन का टुकड़ा, तेरा लिबास होगा. जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा. मरते ही घर से बाहर रख देंगे तेरे तन को. मरते ही घर से बाहर रख देंगे तेरे तन को. आकर के झट उठा ले मेहतर तेरे कफन को. पीटेगा अपनी छाती, पीटेगा अपनी छाती, कुनबा उदास होगा. जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा. जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा. जाएगा यहाँ से कुछ भी न साथ होगा. जाएगा यहाँ से कुछ भी न साथ होगा. निकलेंगे घर से बाहर परिवार वाले तेरे. ज्या घरासाठी तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली ना, तेच लोक तुम्हाला घराच्या बाहेर काढतात. ज्या मुलासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून श्रीमंती कमावली, तोच तुम्हाला अग्नी देणार. निकलेंगे घर से बाहर परिवार वाले तेरे. यमदूत ले पकड़ कर डोलेंगे घेरे घेरे. दे देगा आग तुझको, दे देगा आग तुझको, बेटा जो खास होगा. 2 गज का
कफन का टुकड़ा तेरा लिबास होगा, 2 गज कफन का टुकड़ा तेरा लिबास होगा। ज्या मुलासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला तोच मुलगा शेवटी तुम्हाला स्मशानभूमीत कोण लावणार? तोच आग लावणार महाराज. मग कशासाठी? जोपर्यंत जिवंत हा तोपर्यंत देण्याचा प्रयत्न करा. ज्यानं सप्ताह आली तर 1000, 500, 2000 काय फरक पडा लागला. पण तरी बरं आहे आपल्या इथे, तसं नाही का? आपल्या इथं बरं आहे. म्हणजे 1 एकरावाला सुद्धा 1000चं, 10 एकरावाला सुद्धा चांगलं जन्म. पहा बरं, अहो मेल्यानंतर तर येरी काढून घेणारच आहेत ना. काय झालं, एक डुक्कर गाईजवळ गेलं, डुक्कर गाईजवळ गेलं एक, आणि ते डुक्कर गाईला म्हणू लागलं, म्हणे का ग तुला कोणी गाई म्हणतंय, माई म्हणतंय, आई म्हणतंय, तुझी खूप इज्जत करतात म्हणे लोक, पण माझी कोणीच इज्जत करत नाही. ती गाय म्हणे तू येडा आहे ना, तुला जर आंघोळ घातली तर पुन्हा तू गटारात जाऊन लोळ, तू मग तुझी इज्जत कोण करणार आहे? काय म्हणे माझी इज्जत का करतात लोक? ते म्हणे तू दूध देती, दही देती, तूप देती, लोणी देती. म्हटले बरोबर आहे, माझी इज्जत करणारच लोक. मग डुक्कर म्हटलं मी पण देतो ना. काय म्हणे डुक्कर? मी पण देतो ना म्हणे. गाय म्हणे येड्या, अरे तू देतो ना, तू काय देतो? डुक्कर म्हणे मी काय देतो म्हणजे? लोक मला मारून खातात ना, मांस खातात माझं. बरं नुसतं मांसच खात नाहीत, माझ्या केसाचे ब्रश तयार होतात म्हणे. काय म्हणे डुक्कर? ब्रश तयार होतात मी माझ्या केसाचे. अरे गाय म्हणे येड्या तू देतो खरं आहे रे, पण मेल्यावर देतो ना. अरे मी दही दूध तूप देते ते जिवंतपणे देते ना, मग आपण मेल्यावर काढून घेणारच आहेत ना सगळं. मग जिवंतपणे द्यायचा प्रयत्न करा ना. हां, मेल्यावरच काही ठेवत नाहीत ना, मी सांगून गेलो. मग जिवंतपणे देण्याचा प्रयत्न करा ना. समाज लय चतुर आहे हो, आपल्या गावातला नाही, बाहेरचा लय चतुर समाज. हा, दुसऱ्याच्या मानगुटीवर पाय देऊन खायला कमी जास्त करत नाही. मग शास्त्र असं म्हणतंय की दुसऱ्याचं हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही. दुसऱ्याचं हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही महाराज. हे सत्यच आहे ना, पण हे कडू आहे. हे सत्यचे पण हे कडू आहे. प्रत्येक जण स्वतः आता झेंडा घेऊन मिरवत असतो, प्रत्येक जण समाजातला. पण या ठिकाणी कडू सत्य असं आहे, या जगात कांड्यावर मोजणे इतके लोक जर सोडले, कांड्यावर मोजणे इतके लोक, ते या जगात गजानन महाराज धुतल्या तांदळाचा कोणीच नाही हो. पण तरी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या जीवनाची खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो, प्रत्येक माणूस. पण एक वाक्य वाचलं मी, या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण माचीची किंमत वाढली का? नाही वाढली माचीची किंमत. याचा अर्थ असा आहे की आग लावणाऱ्याची कधी किंमत, मग आपल्याला आग लावणारं व्हायचं का विझवणारं व्हायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. विठ्ठल विठ्ठल. या जगात सुटका कोणालाच नाही. जे कर्म केलं ते भोगावंच लागणार आहे, आज ना उद्या भोगावंच लागणार आहे. कारण केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की ते. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबाराय ही सगळी माया आहे, शेवटच्या क्षणाला याच्यातून सोडवणारं तुला कोणीच नाही. मग शरण जाण्यासाठी फक्त एकमेव ठिकाण आहे, तो म्हणजे या विश्वाचा बाप, चालक, मालक, त्याला तू शरण ये. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चरण दावे
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की मनवून शरण जावे. का शरण जावे? पैसा सोबत येत नाही, धन सोबत येत नाही, ट्रॅक्टर सोबत येत नाही. मनवून शरण जावे. नाही आई सोडू शकत, नाही भाऊ सोडू शकत, नाही बायको सोडू शकत. मनवून शरण जावे. हे आपल्या काहीच कामाचे नाहीत महाराज, म्हणून म्हणतात त्याला शरण जा. मग या अभंगामध्ये जो अधिकारी सांगितला तो आहे मुमुक्षू. कोण आहे? मुमुक्षू. भक्ताचे 4 प्रकार पडतात. पामर, विषयी, मुक्त आणि मुमुक्षू. हे भक्ताचे 4 प्रकार आहेत, त्याच्यातला हा मुमुक्षू आहे. की मुमुक्षू जो आहे तोच भगवंताला शरण जाऊ शकतो. पामर कोणाला म्हणतात? की जो देवाचं अस्तित्वच मानत नाही. थोडक्यात हिरण्यकश्यपू, तो देवाचं अस्तित्व मानत नाही. आणि जो देवाचं अस्तित्व मानत नाही त्याला हिरण्यकश्यपू म्हटलं तरी काही अडचण नाही. पण काही काही हिरण्यकश्यपूच्या पोटी सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला येतात असतात काही काही. असं चित्र दिसून आलं की समजून जायचं की ही हिरण्यकश्यपूची. त्याला पामर म्हणतात. तो देवाचं अस्तित्वच मानायला. त्याला कितीही सांगा, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात हे धरिले, सत्ता मात्र या फुले. त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न करा पण तो मान्य करत नाही. त्याला सांगा तुम्ही की बाबा हे विश्व ते परमात्म्याने निर्माण करेल आहे, पण तो ऐकायला तयार ऐकतच नाही. तो कारण त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमच नसते महाराज, कारण तो नास्तिक असतो. त्याला पामर म्हणतात. दुसरा आहे विषयी. विषय कुणाला म्हणतात? की ज्याला फक्त विषयाचीच आवड आहे. संसारी जन्मीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. त्याला देवाचं अस्तित्व मान्य आहे पण त्याला देव नको, त्याला सर्वातलं सुख पाहिजे. त्याला विषयी म्हणायचं. मुक्त कोणाला म्हणायचं? पातळे मामा, मुक्ती कधी मिळते हो माणसाला? मुक्ती कधी? नदीवर गेल्यावर? मग कधी मिळती? दिंडीत गेल्यावर? मेल्यावर का? हा सांगा ना कधी मिळते? तुम्ही लय कीर्तनकार मातीत घातले, सांगा ना. अहो मिळती कधी? पंक्तीत? लग्नातल्या पंक्ती सांगा ना. मुक्ती कधी मिळते माणसाला? मुक्ती नुक्ती नाही, मुक्ती. मेल्यावर? नदीवर गेल्यावर का? अहो मेल्यापाठी मोक्ष आम्हासी होईल, ऐसे जे म्हणती ते अति मूर्ख. ज्ञानोबा राय म्हणतात ते अति मूर्ख आहेत. मेल्याच्या नंतर मुक्ती नाही हो. मुक्ती जी आहे ते जिवंतपणी. जिवंतपणी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा काय जे असतील, वासना, त्या पूर्ण होणं आणि आयुष्य शिल्लक आहे, बोलू नका, याला म्हणायचं मोक्ष मिळणं. याला काही प्रमाण आहे का? जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे की जो आयुष्यामध्ये निश्चिंत झाला की त्याची कुठलीच इच्छा राहिली नाही, पूर्ण झाला, त्याला म्हणायचं मोक्ष. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. हो आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा फुलतली या धावा तृष्णेची या, फुलतली या धावा तृष्णेची या, फुलतली या धावा तृष्णेची या, फुलतली या धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. धावा तृष्णेची या, फुलतली या धावा तृष्णेची या, फुलतली या धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
आता निश्चिंतीने पावलो विसावा फुंटली या धावा तृष्णेची या तुकोबराय म्हणतायत माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि मग महाराज म्हणतायत तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी पातळे मामा. कधी अहो इच्छा पूर्ण झाल्या आयुष्य शिल्लक आहे तिला मुक्ती म्हणायचं. मेल्यावर मुक्ती मिळत नाही. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी याला म्हणायचं मुक्ती. म्हणून आयुष्य जगायचं आहे ना तर याच क्षणामध्ये जगून घ्या. उद्या काय होईल सांगता येत. ही वेळ आपल्याला चांगली सापडलेली आहे पहा. हा योग आपल्या जीवनामध्ये चांगला साधला. तुकडोजी महाराज म्हणतायत काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचाऱ्या भजनासी लागला. म्हणून भजन केलं पाहिजे. भजन याच देहात होते याच देही घडे इतर देहात नाही. क्या जाने कोई कब होगी इस जीवन की शाम भजन बिना चैन न आए राम भजन बिना चैन न आए राम. कधी निघून जाईल सांगता येत नाही. देवानं खटका दाबला आपला विषय संपला. मुक्ती मिळवायची ना तर जिवंतपणी महाराज कारण ही घडी पुन्हा येत नाही. पूज्य मुरारी बापू म्हणतायत त्यांचं एक वाक्य आहे कि जिंदगी कभी रिहर्सल करने का मौका नहीं देती इसलिए आज जियो आज. जीवन कधी पुनरावृत्तीची संधी देत नाही. मुरारी बापूचीच रचना आहे. ये घड़ी ना जाए भी तुझे मेरे गीत बुलाते हैं एक पल है हंसना एक पल है रोना ये जीवन है 2 दिन का मेला एक पल बिछड़ना एक पल ठहरना ये जीवन है 2 दिन का खेला ये घड़ी न जाए भी ये घड़ी न जाए भी तुझे मेरे गीत बुलाते हैं तू लौट के आजा मेरे तू लौट के आजा मेरे तुझे मेरे गीत बुलाते हैं तुझे मेरे गीत बुलाते. त्याच्यामुळे मी म्हटलो गजानन भाऊ सारखा अनुभवी मृदंगाचार्य नाही. कुठं काय वाजवायचं आणि तेवढंच आणि मापात विठ्ठल विठ्ठल. ही वेळ आपल्याला पुन्हा सापडणार नाही महाराज पुन्हा नाही. मुक्ती ही जिवंतपणे मिळते ज्याचं सर्व इच्छा आकांक्षा वासना पूर्ण झाल्या आणि आयुष्य शिल्लक आहे. कामना ही झालो पायी रिकामा असा जो आहे त्याला मुक्त म्हणतात. आणि आता राहिला मुमुक्षू. मुमुक्षू कोणाला म्हणायचं की ज्याच्या अंतःकरणात सतत तळमळ आहे की देव मला कधी भेटेल माझा उद्धार कधी होईल अशी ज्याच्या अंतःकरणात इच्छा आहे तळमळ आहे त्याला म्हणायचं मुमुक्षू. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील काय राखेल आज आपुली कैये खंडईल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने कळेल ते वर्म म्हणून श्रम वाटतसे कायमी उद्धार पावेन कैये कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय
काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ज्याच्या अंतकरणात सतत तळमळ असते की देवानं मला भेट द्यावी, किती तळमळ करतो तो. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे ना हे आपुले बळ. एवढी तळमळ असते. जशी मासोळी पाण्यातून बाजूला जर काढली, किती सेकंद लागतात तिला मरायला, किती तरफडती ती. तशी त्या मुमुक्षूच्या ठिकाणी भगवंत भेटीविषयी एवढी तळमळता असते. महाराजांचं प्रमाण आहे. जीवना वेगाली मासोळी, जीवना वेगाली मासोळी, जीवना वेगाली मासोळी, जीवना वेगाली मासोळी. दैसा तुका तरबाले, दैसा तुका तरबाले, जीवना वेगाली मासोळी, जीवना वेगाली मासोळी. वा वा. दैसा तुका तरबाले, दैसा तुका जीवना वेगाली मासोळी, जीवना वेगाली मासोळी. गिलास दादाला भेटी वाटते. एखादी नस जर तुटली ना तर जाग्यावरच कार्यक्रम. बरोबर आहे. सावसूत असतात ते तसे. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. एवढी तळमळ त्या मुमुक्षूच्या अंतकरणात असते. पहा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटला पंढरीनाथ, भेटला पंढरीनाथ. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटला पंढरीनाथ, भेटला पंढरीनाथ. जिव्हाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, जिव्हाला जिव्हाला गली तळमळ व्यथा, भेटी एवढी तळमळता असली पाहिजे देवाच्या भेटीसाठी. भेटी लागी पंढरीनाथा, जिव्हाला गली तळमळ व्यथा, भेटी लागी पंढरीनाथा. एवढी तळमळ त्या मुमुक्षूच्या ठिकाणी असते. आणि ज्याच्या अंतकरणात एवढं प्रेम असेल ना, तो खरा भक्त महाराज. कारण हा वारकरी संप्रदाय म्हणजे प्रेमी संतांचा आहे. हा वारकरी संप्रदाय जिवंत अंतकरण असलेल्या साधकांचा संप्रदाय आहे. सोपं नाही. ज्या लोकांची अंतकरणं अहंकारानं रुक्ष झालेली आहेत, ह्या लोकांची अंतकरणं
अहंकाराला वृक्ष झालेली आहेत त्या लोकांना वारकरी संप्रदायात स्थान नाही. इथे प्रवाही पण आहे, भक्तीचं प्रवाही पण आहे आणि हे प्रवाही पण भक्तीचं भांडवल आहे. गजानन बुवा म्हणून सर्व विचारांती नाथबाबांनी देवाला फक्त एकच मागितलं की देवा मला वैभव नको, श्रीमंती नको, पैसा नको, फक्त प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. देवाला हे नाथबाबांनी हेच मागितलं महाराज. तुम्ही पहा ना, राधाराणीचा विचार करा तुम्ही. निस्सीम भक्त होती राधाराणी भगवंताची. ज्या व्यास महर्षींनी भागवताची रचना केली त्या व्यास महर्षीचं महाराज सतत रात्रंदिवस राधे 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 नामस्मरण सुरू असायचं. राधे शब्द जरी कानावर पडला तरी व्यास महर्षींना समाधी लागायची. एवढा त्या राधाराणीचा अधिकार होता. महाराजांचं प्रमाण आहे. कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. कान्हैया रे जग जेठी. ही आस हा विरह भगवंताविषयीचा तिच्या अंतकरणात होता. म्हणूनच तर देवानं तिच्या पाय धुळीची अपेक्षा केली महाराज. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की नजरों से गिराना ना, चाहे जो भी सजा देना, नजरों से गिराना ना, चाहे जो भी सजा देना, नजरों से जो गिर जाए फिर मुश्किल संभल पाना, राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की जो धूल जो जल जाए, राधे तेरे चरणों नजरों से गिराना ना, चाहे जो भी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना, राधे तेरे चरणों. भगवंतानं राधाराणीच्या चरणाच्या मातीची अपेक्षा करावी एवढा अधिकार त्या राधाराणीचा. या भक्ती क्षेत्रामध्ये फक्त दोन स्त्रिया झाल्या, एक मीराबाई आणि दुसरी राधाराणी महाराज. मीराबाईनं भगवंतावरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की बापानं विषाचा प्याला दिला आणि त्या विषाचं सुद्धा अमृत झालं. ही कशाची ताकद आहे? प्रेमाची ताकद आहे महाराज. म्हणून मीराबाई बेभान होऊन देवासाठी नाचायची महाराज. दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी हो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी मैं तो दीवानी बनी, हरी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी मैं तो दीवानी बनी. ओ सासों की माला पे सिमरू में सीताराम, सासों की
माला पे सिमरू मैं सितारा, श्याम के रंग में ऐसी डूबी आप बनी मैं श्याम। सासों की माला पे सिमरू में सितारा, दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी मैं तो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी। किती नसले मीराबाई, पग घुंघरू बांध मीरा नाची रे। समाजाने नाव ठेवले हो, पण मीराबाईनं काहीच जुमानलं नाही महाराज। मुझे अपने ही रंग में रंग ले मेरे श्याम सावरे, श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया। बिना रंगाए मैं तो घर नहीं जाऊंगी, बीत है जाए चाहे सारी उमरिया। तिने सांगितलं की देवा मला तुझ्या रूपामध्ये तुझ्या अनंतामध्ये विलीन करून घे दादा। कारण एवढी निस्सीम भक्ती, एवढं प्रेम होतं महाराज मीराबाईचं भगवंतावरती। मग हे मुमुक्षू आहेत, निस्सीम भगवंतावरती ज्याचं प्रेम आहे तो मुमुक्षू आहे। आणि हाच सर्व भावाने देवाला शरण जात असतो। देवाला शरण कसं जावं? सर्व भावाने देवाला शरण जावं महाराज। नाही टाईम झाला नाही ना, मग तेच म्हणतो चालू किती झालं आपलं? नाही सुरू किती झालं आपलं? नाही 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 टाईम तुमचा 8चा असेल ना, मग आज बी नका द्यायला मला ते सांगा ना, सांगा बुवा असं असते ते। नाही नाही मी बी नियमाचा पक्का आहे ना, मी काय म्हणजे काय धोत्रावर इन करेल दिसायला तुम्हाला मी? नाही 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 कंबर बांधेले मी इतकं साधं नका समजू। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मी गजानन बुवा इथं साऱ्या वेळचे येऊन बसले। हां तुम्ही कधी आले हो? कधी आले? विना कधी घेतला तुम्ही? म्हणजे मला त्या संदीप भाऊच्या घरातून दिसत होतं, तुम्ही विना कधी घेतला सांगा बा। कायद्यानं चला, कायद्याच्या बाहेर नाही जायचं। राईट 11ला कीर्तन सुटल, 1 मिनिट मागं पुढं नाही। विठ्ठल विठ्ठल। तुम्ही जेवढी टायमाची जहाँ भोर सुहावन देखी, एक रोज वही मेरी शाम हो, रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू चुने, ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। थोड़ा कमी करा, थोड़ा कमी। हे मातृभूमीविषयी असलेलं प्रेम आहे सैनिकाचं, बरोबर आहे ना? की या देशाच्या भूमीसाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं आपलं रक्त सांडलं, म्हणून या भारत मातेची माती एवढी पवित्र आहे। हर करम अपना करेंगे आए वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे है वतन तेरे, दिल दिया है जान देंगे है वतन तेरे। हम जिएंगे और मरेंगे आए वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे है वतन तेरे। हो हो आ हो आ
महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे या मातृभूमीसाठी आम्ही आमचं रक्त सुद्धा सांडू, ही भावना त्या सैनिकाच्या मनात असते. एवढं प्रेम या मातृभूमीविषयी असते. म्हणून संत सुद्धा सांगतात, त्या देशभक्ताचे सुद्धा संतांनी सुद्धा गुणगान गायले महाराज. कारण देशाप्रती त्यांची एवढी निष्ठा असते, एवढी भक्ती असते. सैनिक सुद्धा एक मुमुक्षुच आहे. या मातृभूमीसाठी तो मुमुक्षुच आहे. कारण या देशाची, या भूमीशी तो एकनिष्ठ असतो. त्याचं प्रेम या भूमीवरती असतं. तो सुद्धा मुमुक्षु आहे. तो सुद्धा या मातृभूमीसाठी अनेक नक्षलवाद्यांना या ठिकाणी शरण आणतो महाराज. संत हे मनुष्याच्या आतले जे नक्षलवादी असतात, काम, क्रोध, मोह, दंभ, अहंकार, हे जे नक्षलवादी असतात, यांना शरण आणण्यासाठी माणसाला उपदेश करत असतात. आणि देशाचा सैनिक ओरिजिनल नक्षलवाद्यांना शरण आणतो महाराज. ही आहे एकच दोन्हीचं बी, दोन्ही सुद्धा भक्तच आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. का हो महाराज, आम्ही शरण गेल्याच्या नंतर तो देव काय करतो महाराज? अभंगाच्या दुसऱ्या मनवोनी शरण जावे तो हा उतरील पार, उदारेल पार, उदारेल पार, तो हा उतरील पार, तो उदारेल पार, उदारेल पार, उदारेल पार, उदारेल पार, उतरेल पार, उतरेल पार, उतरेल पार. भवदुस्तर नदीच्या, भवदुस्तर नदीच्या, नदीच्या उतरेल पार, तो हा उतरील पार, उतरेल पार. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. ही संसाररूपी ही जी माया नदी आहे, तुकोबाराय म्हणतात या माया नदीतून तो तुम्हाला पार करून नेईल. कारण तो कसा आहे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. बाहू आहे करुणावंत, 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 बाहू आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो एवढा करुणाघन आहे, करुणानिधी आहे की तो कोणावरही कृपा करतो. कोणावर म्हणजे जो त्याची निस्सीम भावानं भक्ती करतो त्याच्यावरती तो कृपा करतो. आणि म्हणून त्याला शरण जा, कारण तो कृपाघन आहे. आणि हे जर ऐकायचं नसेल तर नादबाबा सांगतायत, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल
तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा चरत जेवणी बा, काळ बांधून देईल चरत जेवणी बा. हे एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल एका जनार्दनी आमच्या गावात राहिलं. हे एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल एका जनार्दनी आमच्या गावात राहिलं. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महारा, पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हो पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हो पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग हवा पिंगागबाई, पिंगाग, पिंगागबाई, टाळी वाजवा टाळी वाजवा पिंगागबाई, पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगागबाई, पिंगाग, पिंगागबाई, पिंगाग. अवघा 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 धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. हे दातात दातवन घ्या ग कुणी तू घ्या कुणी काळामणी दातवन घ्या ग कोणी. हे दातात दातवन घ्या ग कुणी तू घ्या कुणी काळामणी दातवन घ्या ग कोणी, तू घ्या कोणी काळामध्ये. हे कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. हे दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळामणी दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. हा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगागबाई, पिंगाग, पिंगागबाई, पिंगाग. हरी पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगागबाई, पिंगाग, पिंगागबाई, पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगागबाई, पिंगाग, पिंगागबाई, पिंगाग. अवघा 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 धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. हो अहम वाघ्या सोहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी, मल्हारची मल्हारची वारी. हे हो वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हरी बोल वा वा ए, वारे वा लेकरं. वा वा बाबा. हट रे. जय हो जय हो वाह वाह वारे वा. टाळी वाजवा, टाळी. टाळी वाजवा हो वाह 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 टाळी, टाळी. जय हो जय हो
जय हो वाह वाह जय हो बारीक 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 वाह वाह हाँ जय हो हरि बोल वाह वाह जय हो जय हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही टाळी वाजवा टाळी वाजवा अहो इतर डीजे पुढं नाचणारे नाही आहेत वारकरी पहा जय हो वाह 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 गजानन महाराज की वाह वाह टाळी वाजवायला हे आनंद दुसरं कुठंच भेटत नाही हो इथंच आहे म्हणून कीर्तनाला आलं पाहिजे पावर अख्खी पब्लिक जमा झाली पावर आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही एकदा सर्वजण हातवरती करा गजानन शूटिंग घ्यायची ज्यानं हातवर केलं नाही ते शूटिंगमध्ये आला पाहिजे पण त्याच्या हात आले पाहिजे राव देता अशी पाठ लोक मेरा मन पंछी ये चाहे उड़ वृंदावन जाऊं ब्रज की इन पावन गलियों में राधे राधे गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं राधे राधे गाऊं जय हो मैं श्यामा श्यामा गाऊं हाँ मेरा मन पंछी ये चाहे उड़ वृंदावन जाऊं मेरा मन पंछी ये चाहे उड़ वृंदावन जाऊं ब्रज की इन पावन गलियों में राधे राधे गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा
5 मिनिटं घेतो फक्त. हो, घ्या. गजानन स्तोत्र म्हणायचं. घ्या 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 आता पोरं म्हणायला लागली म्हणल्यावर मग काय अडचण आहे. घ्या. कन कन में गण गणात बोते श्री गजानन माऊली. कन कन में कलकलात बोलते श्री गजानन माऊली. श्री गजानन माऊली हो जय गजानन माऊली. गजानन माऊली हो जय गजानन माऊली. हो इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जल ही बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. आपकी मैया का जल ही बोले श्री मुक्ताई माऊली. छसवड़वासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. खंबगवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली जय मुक्ताई माऊली. हो अनंत कोटी ब्रह्मांड नायक गजानन माऊली. हो भक्त प्रतिपालक शेगाव निवासी गुरु गजानन माऊली. हो श्री गजानन माऊली हो जय गजानन माऊली. हो श्री गजानन माऊली हो जय गजानन माऊली. जय 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 गजानन माऊली हो श्री गजानन माऊली. जय गजानन माऊली हो श्री गजानन माऊली. गजानन महाराज की जय. आपली वेळ संपली आपली. पण सर्व मंडळी बाहेर उभे राहिले. तुम्ही पहा मग कसं असते, अपेक्षा भंग करता येत नसतो. नाही आपलं रोजचंच हे चाललंच हे चालणारच हे. 5-10 मिनटं इकडे का तिकडे जाता जाता फक्त एवढंच सांगेल की तो भगवान परमात्मा जसा करुणा घन आहे तसं आपल्याही अंतःकरणात इतरांविषयी कृपा असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीची कदर केली पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि जीवनातून एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा मिळत नाही महाराज. कधी कधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नसतो, पण एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने तो बरा होत असतो. म्हणून बोलत असताना माणसाने शब्दाला धार नाही तर आधार असला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हटले की साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कारण या विश्वामध्ये कायम टिकणारी गोष्ट फक्त एकच आहे, माणुसकी, चारित्र्य आणि नम्रता. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची माणसं जोडा. कारण पैसा कितीही कमवता येईल हो, पण जीवाभावाची माणसं नाही जोडता येतात. आपण भगवंतानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला पाठवलं. कारण असं म्हणतात की कोट्यावधी वर्षानंतर सूर्य एकदा जन्म घेतो. लक्षावधी हरिण शोधल्याच्या नंतर एखादाच मृग हरिण सापडतो. हजारो शिंपले शोधल्याच्या नंतर एखादाच मोती सापडतो. तसं 84,000 लक्ष महाराज 84 लक्ष कोटी योनी भोगल्याच्या नंतर माणसाचा जन्म मिळतो. म्हणून माणूस म्हणूनच वागलं पाहिजे. पैशाचं काय नाव, मदत करणारा माणूस जातीचा आहे का मातीचा हे महत्त्वाचं नाही, तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. कारण माणसानं आयुष्यामध्ये किती जरी कमवून ठेवलं
ते तरी शेवटी उरते फक्त ते शून्य. कितीही कमवून ठेवा आणि फक्त आईने संकटाच्या वेळी कामाला जर काही येत असेल तर ते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य पहा. म्हणून आयुष्यामध्ये कुणीही असो त्याच्यावरती दया करण्याचा प्रयत्न करा, त्याला जवळ बोलवण्याचा प्रयत्न करा, इतराच्या सुखदुःखात सहभागी व्हा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. सर्वांची अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालीच असेल असं मी म्हणत नाही. समर्थानं जी बुद्धी दिली त्याच्यानुसार बोलण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरू तुकोबरायाच्या अभंगावरती बोलण्या इतका मी ज्ञानी नाही, कारण तुकोबरायाच्या अभंगावरती बोलणं म्हणजे इतकं सहज आणि इतकं सोपं नाही. त्यांचा प्रत्येक शब्द हा अनुभवातून आलेला आहे. आपण फक्त अभ्यास करून बोलतो. कारण काव्य करत असताना कोणताही कवी काय गुरु नाही आता